तुम्हाला लक्षात आलेलंच असेल, की पहिल्या पार्टमध्ये मी माझ्या केसांना कसं ऑइलिंग करते. आता या दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला लक्षात लक्षात येईल, की मी माझ्या केसांना कसं वॉश करते. हे वॉश केलेली केस आहे, अशा पद्धतीने माझी केस दिसतात. तर चला आता तुम्हाला मी सांगते कसं करायचं. आपला जो कांद्याचा पाणी होता राहिलेला, त्याच्यामध्ये शॅम्पू घ्यायचा. जो तुम्हाला ब्रँडचा शॅम्पू आवडतो तो शॅम्पू घ्यायचा. त्यांना एकजीव करून घ्यायचं. त्यासोबत बेसन, हळद, पाणी त्या तिन्ही गोष्टींना एकजीव करून घ्यायचं. तुम्हाला सूट होत असेल तर हे घोल बेसनचा यूज करायचं. हे मी का यूज करते? कारण की शॅम्पूचा साइड इफेक्ट माझ्या केसांना आणि माझ्या जो हेअरलाईन आहे त्याला व्हायला नको, त्याच्यामुळे मी हे यूज करते. यूज करताना चांगल्या पद्धतीने आरामशीर हलक्या हाताने त्याला धुवायचं केसांना मसाज करता करता. त्याच्यानंतर शॅम्पू आणि जो कांद्याचा रस होता ते पण चांगल्या पद्धतीने घ्यायचं आणि असं वॉश करायचं. जिथपर्यंत आपल्या केसांची लेंथ आहेत ना, तिथपर्यंत येऊ द्यायचं आणि तिथून ते वॉश करत जायचं आपल्या केसांना. कारण काय होतं, कांद्याचा जो वास असतो ना, तो लवकर निघत नाही. त्याच्यामुळे त्याला वेळ लागतो. म्हणजे असं चांगल्या पद्धतीने धुवून घ्यायचं केसांना. त्याच्यानंतर असं झालं, की माझ्या मिस्टरांनी चिकन आणलं होतं आणि त्यांनी त्यांच्यासाठी बनवलं होतं. तर हे बघू शकता अशा पद्धतीने ते मला म्हणत होते, "इतकं सुंदर झालेलं आहे." कारण की त्यांनी स्वतःच्या हाताने केलेलं होतं. हे बघू शकता त्यांची रिॲक्शन इतकी भारी देत आहेत ना, मला वाटलं ह्यांना व्हिडिओमध्ये घ्यावं, म्हणून ह्यांना व्हिडिओमध्ये घेतला. आजचा ब्लॉग माझा कसा वाटला मला प्लीज कमेंटमध्ये सांगा.